चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुफान पावसाने थैमान घातलंय। जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र ही परिस्थिती नियंत्रणात आली होती। काल झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। इरई धरणाचे 7ही दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आलेत आणि त्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। दुसरीकडे अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शिरणाऱ्या वर्धा नदीच्या पाणीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। याचाच सविस्तरपणे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सारंग पांडेंनी। पाहूयात। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने झोडपून काढलेला आहे आणि याचा परिणाम म्हणून चंद्रपूर शहरामधली जी पूर परिस्थिती आहे ती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्याभरात जो चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे इरई धरणाचे 7ही दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीत साहजिकच मोठी वाढ झाली होती। चंद्रपूर शहरातला जो रहमतनगर आहे, सिस्टर कॉलनी नगर भाग आहे, या ठिकाणी सध्या रात्रीपासून पाणी शिरलेलं आहे। सध्या पाण्याच्या पातळीत वाढ होत नाही आहे। मात्र जर समजा इरई नदीचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला आणि वर्धा नदीमध्ये जे पाणी येतं विशेषतः यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यातून हे जर वाढत राहिलं तर चंद्रपूर शहराला पुराचा मोठा फटका जो आहे तो बसू शकतो। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।